कोकणची खाद्य संस्कृती आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या, आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थकृती. कोकणची खाद्य संस्कृती. नमस्कार श्रोते हो, कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात मी पूर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कोकणमधल्या पारंपरिक पाककृती आपण यामध्ये पाहतोय. आता जून महिना लागलेला आहे आणि पावसाळा सुरू झालेला आहे आणि आज मात्र आपण काही मत्स्याहारी पदार्थ कसे तयार करायचे ते बघणार आहोत आणि हे सांगण्यासाठी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे पल्लवी माने यांना. नमस्कार मॅडम. नमस्ते मॅडम. मी आत्ताच म्हटलं की पावसाळा सुरू होतोय, म्हणजेच आता मासेमारीवरती बंदी आलेली आहे. बरोबर. त्यामुळे ताजे मासे हे काही मिळत नाहीत. तर मग जे सुकवलेले असतात उन्हाळ्यामध्ये किंवा त्यापासून जे काही पदार्थ केले जातात ते आपण आज श्रोत्यांना सांगणार आहोत. तर सांगा बरं, कुठले पदार्थ सांगणार आहोत? आज आपण सुका बोंबील ठेचा घेऊया, कोलमाचं कालवण घेऊया, सुका बोंबील बटाटा आणि कोलिम चटणी असे 4 पदार्थ आपण आज घेऊया. पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे आपण जी बेगमी करून ठेवली आहे ती आता आपल्याला इथे उपयोगी येऊ शकते आणि हे पावसात खरंच छान लागतात हे सगळेच पदार्थ खायला. सुरुवातीला फक्त एक विचारते मी की जी बेगमी केली जाते या माशांची ती कशा पद्धतीने करतात? आता ताजा मासा तर मिळणार नाहीये. बरोबर. त्यामुळे साधारण हा मे एंडिंग आपण मासा खरेदी करून ठेवतो. जो काही सुका मासा असतो त्याच्यामध्ये कोलिम येतो, बोंबील येतो, काड येते, सोडे असतात. तर हे आपण सुकवतो चांगले उन्हामध्ये आणि मग प्रॉपर त्याचं पॅकिंग करून आपण ठेवतो. अच्छा. मग हे पुढचे 1-3-4 महिने आपल्याला नवीन मासा, ताजा मासा येईपर्यंत पुरून जातात. पण त्याला चांगलं ऊन दाखवलं पाहिजे आणि कोरड्या जागेमध्ये व्यवस्थित पॅकिंग करून ठेवले पाहिजेत. अच्छा. म्हणजे नुसते सुकवून ते तसेच्या तसे राहतात. त्यांना काही प्रमाणात मीठ लावलेलं असतं जेव्हा आपण खरेदी करून घेतो, त्यामुळे त्या मिठामुळे पण त्याची शेल्फ लाईफ राहते. अच्छा. तर मग सुरुवातीला सांगा, सुका बोंबील ठेचा कसा करायचा ते? पहिलं साहित्य सांगते. त्यासाठी आपल्याला साधारण 100 ग्रॅम सुके बोंबील लागतील, 8 ते 10 लसूण पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या किंवा तुमच्या आवडीनुसार, चवीनुसार घेतले तरी चालतील. जसं तिखट हवं तसं. हां, बरोबर. 1 लहान कांदा बारीक चिरलेला, 2 चमचे तेल, थोडीशी कोथिंबीर आणि लिंबाचा रस. तो ऐच्छिक आहे पण त्याने एक चव चांगली येते. आता मी कृती सांगते. सुके बोंबील स्वच्छ करून तव्यावर मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ते भाजायचे आहेत. स्वच्छ करून थोडेसे पाण्यात टाकायचे आणि मग तव्यावर भाजायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये त्या हिरव्या मिरच्या, लसूण थोडंसं भाजून घ्यायचं. खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये बोंबील, लसूण आणि मिरच्या थोड्याशा जाडसर कुटून घ्यायच्यात. अगदी बारीक नाही करायचं आपल्याला. त्याला थोडं भरड, भरडीसारखंच ते राहायला पाहिजे. फक्त बोंबील जे आहेत ते चांगले कुरकुरीत झाले पाहिजेत. मग आपल्याला जी ठेच्याची खरी मजा आहे ती येणार आहे. आणि त्यात नंतर बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालायची आहे वरून. आणि आवडत असल्यास थोडासा लिंबाचा रस त्यावर पिळायचा आहे आणि हे मिक्स करून ठेवायचं आहे. हे चांगलं 1 आठवडाभर पण फ्रीजमध्ये राहू शकतं. अच्छा. म्हणजे भाकरी सोबत किंवा पोळी सोबत. हो, ज्वारीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी यासोबत किंवा अगदी तोंडी लावणं म्हणतो आपण. डाळ भात आहे आणि काहीतरी आता मच्छीचं मला पाहिजेच आहे तर तुम्ही हा ठेचा घेऊ शकता. किंवा प्रवासामध्ये सुद्धा मला वाटतं हा आपण नेऊ शकतो. हो, अगदी आरामात नेऊ शकतो आणि एकदम सुखा होतो तो. त्याला असं काही जास्त तेलही नसतं त्यामुळे तो सोपा पडतो प्रवासाला न्यायला आणि टिकतोही चांगला. तर असा हा सुका बोंबील ठेचा की जो तुम्ही म्हणालात की साधारण 8 दिवस टिकू शकतो. आणि मला वाटतं बनवायची पद्धत तर खूपच सोपी आहे. मांसाहारी जेवणाची हीच खासियत आहे की ते खूप लगेच बनतं. त्याला फार काही खटपट नसते आणि नुसता डाळ भात असला किंवा गरम गरम भात असेल आणि जरासं तिखट टाकलं आणि हे ठेचा जरी खाल्ला तरी आपलं जेवण होऊन जातं. अच्छा. त्यानंतर आता कुठला पदार्थ सांगणार आहात तुम्ही? आता मी सांगणार आहे कोलमाचं वतल. त्याला कालवण पण म्हणू शकतो पण खरा शब्द आहे त्याचं कोलमाचं वतल. तर हे थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आहे. यामध्ये आपण थोडे तांदळाचं पीठ वापरणार आहोत. ही अगदी पारंपरिक पद्धत आहे. प्रत्येकाच्या घरात आता होतेच असे नाही पण ही एक चांगली पदार्थ आहे. तर मी साहित्य सांगते. साधारण 4 जणांसाठी आहे. सुका कोलिम घ्यायचा आपल्याला साधारण 150 ते 200 ग्रॅम. त्यानंतर 1 मोठा कांदा घ्यायचा आहे. आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटप जरासं लागेल.
त्याच्यामध्ये कांदा खोबऱ्याच्या वाटपामध्ये काय येतं की ओला नारळ किंवा सुका नारळ येईल, कांदा येईल, तो चांगला भाजून त्याच्यामध्ये जरासा आलं आणि लसूण टाकून आपण ती एक पेस्ट करतो, जेवणासाठी वापरतो ती. त्याला आपण कांदा खोबऱ्याचं वाटप म्हणूया, जे पुढेही काही पदार्थांमध्ये आपल्याला लागणार आहे. कांदा खोबऱ्याचं वाटप लागेल. हे जे वाटप आहे ते करून ठेवलेलं चालतं? हां, हेही आठवडाभर चांगलं टिकतं. आपण पाणी न टाकता जर वाटून ठेवलं फ्रीजमध्ये तर हे चांगलं राहतं, अगदी 2 आठवडे पण चांगलं राहतं. त्यानंतर आपल्याला लाल तिखट लागेल. लाल तिखट 4 ते 5 चमचे, लसूण 5 ते 6 पाकळ्या, हळद अर्धा चमचे, कोकम 3 ते 4 पाकळ्या आणि तांदळाचं पीठ 1 चमचा, तेल 2 चमचे आणि मीठ चवीनुसार. आता आपण जो वाटण केलेला आहे आपल्याकडे तयार आहे. बरोबर. आता कृती सांगते मी. सर्वप्रथम आपल्याला जो कोलिम घ्यायचा आहे तो थोडा भाजून घ्यायचा आहे. तो भाजून आपल्याला एका पाण्यामध्ये ठेवायचा आहे. वाडग्यात पाणी घ्यायचं आणि तो भाजलेला कोलिम त्याच्यात ठेवायचा, जेणेकरून वरती काय माती किंवा काय वाळू वगैरे असेल तर ती निघून जाते, स्वच्छ होते. गार पाण्यातच ठेवायचं? हां, गार पाण्यातच ठेवायचं आहे. एका टोपामध्ये तेल घ्यायचंय, त्यामध्ये तुम्हाला लसूण टाकायचे, कांदा टाकायचा आहे, हिरवी मिरची टाकायची आणि जे वाटण तुम्ही केलंय ते वाटणही त्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याकडे जे हळद आहे, मिरची पावडर आहे, ती टाकून चांगलं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये जो कोलिम आपण पाण्यामध्ये भिजवत ठेवलेला आहे तो टाकायचा. 1-2 कप पाणी टाका, तुम्हाला जसं थिकनेस हवाय त्यानुसार पाणी टाका आणि थोडी उकळी येऊ देत त्याला. उकळी आल्यानंतर आपण एका वाटीमध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, जे आपण 1 चमचा घेतलंय ते, आणि पाण्यामध्ये ते मिश्रण करून घ्यायचं. जशी उकळी येते तसं ते हे मिश्रण आपल्याला त्या पाण्यात टाकायचं आणि ढवळायचंय चांगलं. जे आपलं कोकम आपण घेतलंय ते त्यामध्ये टाकायचं आणि चांगली उकळी येऊ द्यायची. तांदळाच्या पिठामुळे काय होतं, त्याला एक थिकनेस येतो चांगला, आणि जी पारंपरिक चव आपण म्हणतो ना ती आपल्याला त्या तांदळाच्या पिठामुळे मिळते. तुम्ही ते स्किप पण करू शकता, म्हणजे नाही वापरलं तरी चालेल, आहे तसंच पण तुम्ही सर्व करू शकता. थोडी वरतून कोथिंबीर टाकलीत की गरम गरम इंद्रायणी राईस बरोबर हे कोलमाचं वतल खूप छान लागतं. अच्छा, मला वाटतं खूप छान असा पाऊस पडत असेल आणि आता तुम्ही जसं म्हणालात की गरमागरम भात आणि कोलमाचं वतल, मला वाटतं एक खूप छान पद्धतीने जेवण नक्कीच होऊ शकेल. हो, नक्कीच. खूप छान लागतं ॲक्च्युली. आता म्हणजे बाहेर पाऊस पडतोय छान आणि हे असे पदार्थ खायला खरंच छान लागतात. म्हणजे मे महिन्यामध्ये आपण म्हणतो की वाळवणांची वगैरे कामं खूप असतात, पण त्याचं सुख काय आहे हे पाऊस पडल्यावर कळतं. हो हो, अगदी. यानंतरचा कुठला पदार्थ सांगणार आहात? आपण यानंतर घेऊया सुका बोंबील बटाटा. हे पदार्थ खूप सोपे आहेत, म्हणजे करायला साधारण तेच सामान लागतंय, असं काय फार वेगळं सामान लागत नाहीये. तर त्यासाठी आपल्याला साहित्य मी सांगते. 10 ते 12 सुके बोंबील, 2 मध्यम बटाटे, 2 कांदे बारीक चिरलेले, 1 ते 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट, चवीनुसार 1 ते 2 चमचा तुम्ही करू शकता, 2 चमचे तेल, कोथिंबीर आणि मीठ. फक्त हे आता जे आपण पदार्थ बघतोय म्हणजे सुके माशांचे, त्याच्यामध्ये मीठ असतं मुळात, त्यामुळे मीठ टाकताना थोडीशी काळजी आपल्याला घ्यायला लागते. जे सुरुवातीला तुम्ही म्हणालात की मीठ लावून वाळवलेले असतात, त्यामुळे ते मीठ थोडंसं कमी वापरायचं. बरोबर, जसं लागेल तसं वापरू शकतो. आणि मला वाटतं जे तुम्ही साहित्य सगळ्याला सांगताय ते जवळपास सगळं आपल्या घरामध्ये उपलब्ध असणारं साहित्य आहे, फार वेगळं काही नाहीये. फक्त याचं काय होतं वैशिष्ट्य की कोलमाला एक वेगळी चव आहे, बोंबलाला एक वेगळी चव आहे, त्यामुळे भले साहित्य तीच असली तरी त्याची चव खूप वेगवेगळी येते आपल्याला. आपण आता कृती बघूयात. सुके बोंबील स्वच्छ धुवायचे आहेत आणि 10 ते 15 मिनिटं ते कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. नंतर ते पाणी काढून टाकायचं आणि त्याचे तुकडे करून घ्यायचे. साधारण 2-2.5 इंचाचे असे तुकडे करू शकता तुम्ही. एका कढईत तेल गरम करून कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा सोनेरी झाला की त्यामध्ये हिरवी मिरची, आलं लसूणची पेस्ट, हळद, तिखट घालून पुन्हा परतून घ्यायचे. आणि जे बटाटे आपण केलेले आहेत ते थोडेसे कापासारखे थोडेसे मोठे ते टाकून परतून घ्यायचे आणि थोडेसे शिजवून घ्यायचे, पाणी न टाकता वाफेवरच शिजवून घ्यायचे. मग थोडा अर्धा बटाटा कच्चा झाला की नंतर त्यामध्ये जो आपण बोंबील कापून ठेवलाय तो टाकायचा आहे, तो चांगला मिसळून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून आपल्याला साधारण 8 ते 10 मिनिटं मंद आचेवर शिजवायचं आहे. पाणी आतमध्ये नाही टाकायचं आहे आपल्याला, पाणी वरूनच ठेवायचं. हे सगळं वाफेवर शिजवायचं आहे. तर पल्लवी मॅडम, तुम्ही आता जे सुका बोंबील बटाटा सांगितलं ते आपण पोळी भात ह्याच्याबरोबर भाजीसारखं म्हणून ते खाऊ शकतो. हो हो, भाकरी बरोबर किंवा भाजीबरोबर तोंडी लावणं असं आपण खाऊ शकतो. बरोबर. यानंतर कुठला पदार्थ सांगणार आहात? आता आपण सांगूया कोलिम चटणी.
बरं. ही पण बनवायला खूप सोपी आहे आणि पुन्हा ही जसं आपण चटणी कसे बनवून ठेवतो आणि नंतर वापरतो तशीच आपण ही सुद्धा वापरू शकतो. अच्छा. आणि ही प्रसिद्ध आहे, म्हणजे कोलिम चटणी आपल्या कोकणामध्ये किंवा मालवण पट्ट्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य मी सांगते. 1 कप सुका कोलिम किंवा त्याला जवळा पण काही ठिकाणी म्हटलं जातं. बरं. 1 मध्यम कांदा बारीक चिरलेला, 8 ते 10 लसूण पाकळ्या, 4 ते 5 सुक्या लाल मिरच्या, 2 चमचे खोबरं भाजलेलं, 1 चमचा तेल, कोथिंबीर, मीठ. आता मी कृती सांगते. सुकी जी कोलिम आहे तो स्वच्छ करून तव्यावर भाजून घ्यायचा आहे चांगला आणि तो एका बाजूला ठेवायचा आहे. त्याचबरोबर आपण जे लसूण घेतलेत, लाल मिरच्या घेतल्या आणि खोबरं घेतलं ते वेगवेगळं भाजून घ्यायचं आहे. बरं. ते खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये सगळं हे एकत्र करायचं. म्हणजे कोलिम, लसूण, मिरच्या, खोबरं हे असं जाडसर वाटून घ्यायचं आहे. हे वाटलेला पदार्थ तुम्ही असाच फ्रीजमध्ये ठेवला तर खूप चांगला राहतो. आता जेव्हा तुम्हाला खायची वेळ येते तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला बारीक चिरलेला कांदा आणि मीठ चवीनुसार टाकायचं आहे. अच्छा. आणि थोडंसं कोकम बारीक चिरून तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. आणि हे सुद्धा तुम्ही म्हणता तसं की भाकरी बरोबर किंवा तोंडी लावणं हा असा पदार्थ येतो. अच्छा. मला वाटतं तुम्ही मगाशी पण म्हणालात की खलबत्त्यात कुटायचंय किंवा मिक्सरवर, पण या दोन्हीची चव सुद्धा वेगळी राहते. नक्कीच. खलबत्त्यातली चव आपल्याला अगदी पारंपरिक पद्धतीची चव येते. त्याचं गणित आपल्याला अजूनही कळत नाही. मिक्सर पण तेच काम करते, खलबत्ता पण तेच काम करते, पण तरी चवीमध्ये खूप फरक राहतो. बरोबर. सध्या कसं वेळ नाही त्याच्यामुळे पटकन मिक्सरवरती लगेच हे होऊन काम जातं. केलं जातं. पण खरी पारंपरिक जर अशी चव हवी असेल तर मला वाटतं खलबत्त्याचाच वापर केलेला चांगला. हो, त्याने चटणी खरंच छान होते. मॅडम, ह्या ज्या आपण आता रेसिपी सांगितल्या त्या अर्थातच सुकवलेल्या माशांच्या अशा रेसिपी आहेत. हो. तर मगाशीच आपण म्हटलं की मे महिन्यामध्ये हे सगळं खरेदी करून वाळवून ठेवायचं असतं, पण मुळात हे खरेदी करताना काही काळजी घ्यायला लागते. हो, नक्कीच काळजी घ्यायला लागते आपल्याला. कारण होतं कसं, हा ताजा मासा कडक उन्हामध्ये काही दिवसांसाठी सुकवला जातो. मग त्याला मीठ लावणं असेल किंवा तो कुठे सुकवला जातोय, तो जिथे सुकवला जातोय तिथे आजूबाजूचा परिसर हे सगळं स्वच्छ आहे ना, ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायला लागते. आणि आपल्या इथेही चांगला मासा मिळतो. रत्नागिरीत बरेच ठिकाणी सुकी मच्छी खूप चांगली मिळते. फक्त आपण जेव्हा खरेदी करायला जातो आपल्याला माहीत नसतं की तो लोकलच आहे का बाहेरून कुठून आलाय. अलिबागहून पण आपल्या इथे येतो मासा. फक्त खरेदी करताना आपण अशी काळजी घेतली पाहिजे की कोलिम जो आहे, कोलिम 3 ते 4 प्रकारे येतो. तो तुम्हाला बघितल्यावरच लक्षात येईल की त्याचे वेगवेगळे रंग असतात प्रत्येक कोलमाचे. अगदी जो लोएस्ट असतो तो थोडासा मातकट रंगाचा असतो, त्याच्यावर त्याचा रंग थोडासा पिवळसर होतो. त्याच्यानंतर जो सफेद रंगाचा कोलिम आहे तो सगळ्यात चांगला. सफेद ते पिवळसर रंगाचा कोलिम असेल तो तुम्ही खरेदी करा. आणि तो थोडासा जाडा हवा. अगदी बारीक कोलिम खरेदी नका करून. जाडा कोलिम चवीला पण छान लागतो, पण त्यानुसार त्याच्या किमतीही बदलत जातात. जो लोएस्ट आहे, अगदी खालच्या दर्जाचा कोलिम आहे, तो खूप स्वस्त मिळतो आपल्याला. आणि जसा आपण चांगल्या दर्जाचा घेतो तसा थोडासा किमतीला पण तो महाग मिळतो. फक्त बेसिक 2 गोष्टी लक्षात घ्यायचा की कोलिम थोडा जाडा आणि पिवळसर रंगाचा असला पाहिजे. अच्छा. आणि बोंबील बद्दल काय सांगा? बोंबील पण तसंच होतं की बोंबलाचे पण प्रकार आहेत. अगदीच बारीक बोंबील असतो, थोडासा जाडा बोंबील असतो. तुम्हाला तो वास घेतल्यावरच लक्षात येतो. एक त्याला असा खराब वास येता कामा नये. चांगला वास असेल आणि तो दिसायलाही थोडा सफेद दिसत असेल बोंबील तर तो नक्की खरेदी करा. आणि जर बोंबील खराब असेल तर त्याला एक काळपटपणा असतो वरून. आणि त्याचा वासही चांगला नसतो. त्यामुळे खरेदी करताना आपलं नाक खूप शार्प हवं सुकी मच्छी खरेदी करताना. आणि डोळ्यांना सवय असली पाहिजे की काय छान आहे ते. मग खरेदी खूप सहज आणि सोपी होऊन जाते. बोंबील घेताना एवढंच लक्षात ठेवा की तो थोडासा मोठा आकाराने आणि सफेद रंगाचा असेल, अगदीच काळपट रंगाचा नसेल. म्हणजे सरावाचे जे घेणारे आहेत त्यांना हे नक्की, त्या गृहिणींना हे माहिती लगेच कळतं. हो हो हो. आता काही ठिकाणी तुम्हाला बोंबील साफ करून पण विकले जातात. म्हणजे तुम्हाला काही आणायलाच नको. जसं आपण ग्रोसरी आणतो बाजारातून जाऊन, तसंच आता सुकी मच्छी पण तुम्हाला मिळते. काड असेल, कोलिम असेल, बोंबील असेल, साफ करून पॅक करून तुम्हाला घरी मिळू शकतं. त्यामुळे मग पुन्हा तो प्रश्न येत नाही की अरे निवडायचा कसा आहे, पुन्हा साफ कसा करायचा आहे. हे सगळं पण आता हल्ली मिळायला लागलेलं आहे. पण मला वाटतं पूर्वीच्या थोडा काळ आपण बघितला तर हे सगळं स्वतः बायका घरी करत होत्या. हो. पण आता तसा प्रत्येक जणी खूप बिझी झाल्यात आणि तरी घरच्यांना सुद्धा वाटतं की अरे पारंपरिक पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत. इव्हन त्या स्त्रीला पण वाटत असतं की आपण बनवले पाहिजेत. पण आहेत ह्या खूप सोप्या रेसिपीज आहेत आणि तुम्ही घरी सहज बनवू शकता. एखादा रविवार छान सुक्या मच्छीचं जेवण करू शकता. बरोबर.
मॅडम, तुम्ही मगाशी सांगितलं की बोंबील, कोलीम आणि काड असे 3 प्रकार तुम्ही सांगितलेत माशांचे. तर आपण बोंबील आणि कोलीम याचे काही पदार्थ सांगितले आहेत. हो. तर मला वाटतं आता काड हे जे आहे हां. तर त्याविषयी थोडंसं किंवा त्याच्यापासून बनणारा पदार्थ एखादा सांगूया. चालेल. काड म्हणजे काय तर प्रॉन्स म्हणजे कोळंबी असते, छोटी कोळंबी सुकवलेली. अच्छा. तर त्याचं आपण एक कालवण बघूया. बरं. आता हे सगळे आपण भाकरीबरोबरचे पदार्थ बघितलेत. हे एक कालवणाचा पदार्थ पण खूप छान लागतो आणि तितका सोपाही आहे बनवायला. म्हणजे मासा नसला आता ह्या पावसाच्या ह्याच्यामध्ये तर मालवणी फिश करीचा तो एक आपल्याला सबस्टिट्यूट होऊ शकतो. बरं. त्यासाठी लागणारं मी साहित्य सांगते. 150 ते 200 ग्रॅम सुकी काड, ओलं खोबरं अर्धी वाटी, सुक्या मिरच्या 5 ते 6, धणे 1 चमचा, लसूण 4 ते 5 पाकळ्या, आलं 1 इंच, टोमॅटो 1 छोटा, कांदा साधारण पाव कांदा बस होतो याला, आणि कढीपत्ता 5 ते 6 पाकळ्या. बरं. ही काय करायचं आहे तुम्हाला, हे वाटण सगळं वाटून घ्यायचं आहे पाणी टाकून. म्हणजे हे आत्ता जे तुम्ही साहित्य सांगितलं तर ते सगळं एकत्र वाटून घ्यायचं. हे सगळं एकत्र वाटून घ्यायचंय, कढीपत्ता सोडून. हां. हे सगळं वाटून घेतलं. आणि ओलं खोबरंच वापरायचंय, सुकं वापरायचं हो, नाहीये. ओलं खोबरंच वापरायचंय, सुकं नाही वापरायचं. त्याने चव खूप वेगळी येणार मग पदार्थाला. आता आपण कृती बघूया. एका बाजूला पॅनमध्ये तेल गरम करून ठेवूया. त्यामध्ये जो फोडणीसाठी कांदा आपण म्हटलाय तो बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे त्यामध्ये, आणि कढीपत्ता टाकायचा आहे. आणि हे जे वाटण आपण वाटून घेतलंय ते चांगलं परतून घ्यायचं. अच्छा. आणि जी काड आपण आता बाजूला ठेवली आहे भिजत, ती काड त्यामध्ये टाकायची आणि पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे. वरून पाणी टाकायचं आहे त्याच्यात. एक साधारण 2 ग्लास पाणी बास होतो. अगदीच तुम्हाला आंबटपणा काहींना जास्त हवा असतो तर तुम्ही वरून कोकमही टाकू शकता. आणि चांगली उकळी येऊ द्यायची आहे त्याला. उकळी आली की वरून कोथिंबीर घालून पुन्हा आपण गरम गरम भाताबरोबर हे खाऊ शकतो. अच्छा. अशा प्रकारे हे सुकी काड कालवण तयार होईल. हो हो. तर श्रोते हो, आज आपण आपल्या या कार्यक्रमामध्ये पल्लवीताई माने यांच्याकडून ज्या रेसिपी ऐकलेल्या आहेत त्या नक्की तुम्ही करून बघा. आणि त्यांनी सांगितलेल्या ह्या रेसिपी होत्या सुका बोंबील ठेचा, कोलमाचं वतल की ज्याला कालवण म्हटलं जातं, सुका बोंबील बटाटा, कोलीम चटणी आणि सुकी काड कालवण. श्रोते होय, पदार्थ नक्की करून बघा आणि जरूर आम्हाला सांगा की हे तुम्ही पदार्थ केलेले कसे झालेत ते. तर पल्लवीताई, आज तुम्ही इथे आलात आणि खूप छान पद्धतीने सुक्या माशांचे जे पदार्थ सांगितले आहेत, मला वाटतं श्रोत्यांनासुद्धा ते नक्की आवडतील. तर त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी तुमचे आभार मानते. नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद. तर आज आपण इथे थांबूया. पुन्हा भेटणार आहोतच पुढच्या गुरुवारी 8:40 कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात. तोपर्यंत मी पौर्णिमा साठे आपला निरोप घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. कोकणची खाद्य संस्कृती. आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या, आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थकृती. कोकणची खाद्य संस्कृती.